नमस्कार मंडळी, आज आपण बटर चकली करणार आहे। तर मी तुम्हाला दाखवते कशी करायची ती बटर चकली। तर चला बघूया। तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते चाळून घेते। तर छोटी वाटी कलोंजी घालणार आहे मी याच्यामध्ये, आणि मीठ घालणार आहे। बटर मध्ये पण मीठ असतं, तर मीठ थोडस हेच करून घाला, जपूनच घाला तुम्ही मीठ। आणि बटर घालणार आहे मी 3 चमचे मोठे। बटर चकली आहे ना, म्हणून बटर घालणार। 1-2 चमचे झाले आणि इथं 3 चमचे। आपल्याला बाकी काही घालायचं नाही याच्यात। तांदळाच्या पिठात तांदळाचं पीठ आणि बटर आणि कलोंजी आणि मीठ एवढंच आहे। सगळं चोळून घ्यायचं पिठाला, चांगलं छान होते चकली। काळे तीळ पण घातले तरी चालतात। सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं मस्त। आणि गरम पाणीच ओतायचं, जेवढं लागेल तसं गरम पाणी ओतायचंय, कारण हे तांदळाचं पीठ जास्त पाणी घेतं, त्याच्यामुळे अंदाज घेत घेत तुम्ही घट्ट मळायचं। एकदम पाणी टाकू नका। घट्टच मळायचंय, त्याच्यामुळे थोडे चटके बसतात। हे अर्धा किलोचं पीठ आहे। तुमच्या घरात जसे त्याचं आवड आहे चकली खाण्याची तसं करा तुम्ही, किती म्हणजे पाहिजे। आणि बटर चकली मुलांना खूप आवडते, त्याच्यामुळे मी पण जरा जास्तच करते। घट्ट मळायचं पण एकदम। आणि याच्यामध्ये तुम्ही जिरं पण घालू शकता, ओवा पण घालू शकता, पण ते जरा लालसर होतं। मी काही नाही घातलं तसं, कलोंजीच घातली फक्त। जिरे घातले ना तर मग त्याचा कलर उतरतो ह्याच्यामध्ये।
गरम पाण्यामध्ये. आणि पिठाला सगळं मग असं जरा वेगळा कलर येतो. ते बटर चटणी व्हाईटच असते त्याच्यामुळे मी काय टाकलेलं नाहीये. तुम्ही टाकू शकता आवडत असेल तर. खूप गरम आहे आणखी. हे असं चांगलं मळून घ्यायचं. ते बाहेर निघतात जराशी कलंजी. हात नाही लावायचा क्रिशू, हात नाही लावायचा सोना. हे बघा क्रिशू कसा मस्ती करतोय. हे बघा क्रिशू कसा बसलाय आमचा मस्त. त्याला खूप आवडतं ओट्यावर बसायला. काय कसं तोंड करतो. हे पूर्ण भरून घ्यायचं सोऱ्यामध्ये पीठ चांगलं मळून. ह्याला चिकटपणा नसतो तांदळाच्या पिठाला त्याच्यामुळे थोडंसं मळून घ्यायचं चांगलं. हे बघा अशा चकल्या मस्त पडतात. हे बघा काय हा घेऊन जावा त्याला. चल बघा चल 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 बघा. त्रिशूल आमच्या ना जेसीपी खूप आवडतो. त्याला आवाज आला की लगेच. हे बघा दुसरी बॅग करून टाकते. मस्त झालं ते एकदम चांगलं. हे बघा मंडळी आपली बटर चकली तयार झाली आहे. किती छान झालेत बघा. मस्त होतात, खुसखुशीत होतात एकदम आणि खूप दिवस राहतात. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि माझं जर आवडले असतील चकल्या तर लाईक करा, शेअर